नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या जी मालिका सुरू आहे त्या मालिकेमध्ये आपण आपल्या स्वास्थ्याशी निगडित काही असे जे रोग आहेत किंवा काही असे जे आपल्याला त्रास होतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. मागच्या सत्रांमध्ये मागच्या मालिकेमध्ये आपण हृदयविकार ह्या विषयावर माहिती घेतलेली. तर सध्याच्या मालिकेमध्ये आपण मायग्रेन जो विषय आहे ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः डोकेदुखी हा प्रकार होतो ह्या विषयावर आपण जाणून घेत आहोत, मार्गदर्शन घेत आहोत आणि हे मार्गदर्शन आपल्याला देत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर साहेब. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागच्या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला मायग्रेन ह्या विषयावर खूप महत्त्वाची, भले थोडीशी का असेना पण खूप महत्त्वाची आणि आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अशी माहिती दिली. ही माहिती घेत असताना तुम्ही जेव्हा मायग्रेन जो आहे किंवा ही जी डोकेदुखीची एक विशिष्ट अशी पद्धत आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इलाज जो आम्ही विचारला त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं होतं की ज्या गोष्टींनी आपल्याला जास्त त्रास होतो त्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे आपल्याला. रिलॅक्सेशन, शिथिलीकरण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे मनाचं, शरीराचं. आणि अगदी स्पेसिफिकली तुम्ही म्हटलात की राजयोग. तर राजयोग मेडिटेशन जे आहे, कारण शीतलीकरण म्हणजे थोडं रिलॅक्स होणं वगैरे, झोप तर आराम काढू शकतो, जेवणाकडे लक्ष, बाहेर जाणं वगैरे ह्या गोष्टी आमच्या हातात आहेत. परंतु राजयोगाचा एखाद्या व्यक्तीला ज्याला मायग्रेनचा त्रास होतो त्याला राजयोगाचा कोणत्या पद्धतीने फायदा होईल? काय काम करतं राजयोग ह्याच्यामध्ये? आता जसं मी सांगितलं तुम्हाला की मायग्रेनचा जो इलाज आहे, मी औषधाचा इलाज सांगितलं की औषधामध्ये 2 प्रकारचं मी सांगितलं की जर औषधामध्ये डोकं दुखत असेल तर आपण गोळ्या देऊ शकतो आणि काही चांगल्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे आपण डोकं थांबवू शकतो. आणि मी आपण सांगितलं की ज्याला नेहमी दुखत असेल, रोज दुखत असेल, ज्याचं जीवन त्रस्त झालेलं असेल, काम करता येत नसेल, तर अशा लोकांना आपण प्रोफायलॅक्टिक काही गोळ्या आहेत की ज्या आपण 2-3 महिने देऊ शकतो आणि डोकं दुखायचं आपण थांबवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत मी सांगितलं की विदाऊट औषधी विनासुद्धा आपण मायग्रेनला थांबवू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. एकदम तर नॉर्मल करू शकत नाही पण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ते आपण पोस्टपोन करू शकतो. जे आपल्याला नेहमी होतं त्याला आपण पोस्टपोन करू शकतो. तर ते जे काय ते मी सांगितलं की ते आहेत आपल्याला की आपण ट्रिगरिंग फॅक्टर जे आहेत, झोप, जेवण, उपाशीपोटी राहणे, उन्हामध्ये फिरणे, डोळ्यावर प्रकाश आणि आवाज, जोराचा आवाज, हे ट्रिगरिंग फॅक्टर आहे. जर आपण ह्यांची काळजी घेतली तर आपण निश्चितच मायग्रेनचा जो अटॅक आहे तो थांबवू शकतो, पोस्टपोन करू शकतो. हे एक सांगितलं. दुसरं जे मुद्दा मी सांगितलं की मेडिटेशनने सुद्धा मायग्रेन कमी होतो. तर राजयोग जो आहे हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. आणि जसं मी सांगितलं आहे की राजयोगद्वारे सिरोटोनिनचं प्रमाण वाढतो. जे आमचं जो प्रजापिता ब्रह्मकुमारीचा जो हार्टचा जो ट्रायल झालेला आहे माउंट आबूमध्ये, त्यांच्यामध्ये त्यांनी सिरोटोनिन लेवलसुद्धा बघितली राजयोग मेडिटेशन केल्यानंतर. आणि त्यांना असं आढळलं की राजयोग मेडिटेशनने सिरोटोनिन आणि मेलाटोनिन, आता सिरोटोनिन आणि मेलाटोनिन ह्याच्यामुळे आपल्याला झोप येते. तर राजयोग मेडिटेशनद्वारे हे दोन्ही हॉर्मोन्स सिरोटोनिन आणि मेलाटोनिन हे वाढतात. आणि आपण बघितले की मायग्रेनचं जर आपण जर पॅथोफिजिओलॉजी कारण जर बघितले की का होतं, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मायग्रेन जे आहे एकतर सिरोटोनिनचं जो प्रमाण आहे तो कमी होतो म्हणून मायग्रेन होतो. आणि डोक्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहे, आतमधल्या रक्तवाहिन्या, ब्रेनच्या आतमधल्या रक्तवाहिन्या, त्या कन्स्ट्रिक्ट होतात, बारीक होतात आणि ब्रेनच्या मेंदूच्या बाहेरच्या रक्तवाहिन्या त्या जाड्या होतात. सिरोटोनिनचं प्रोडक्शन ब्रेनमध्ये कमी होतो. आता ब्रेनमध्ये सिरोटोनिनचं प्रमाण कमी होतो म्हणून हेडेक होतो मायग्रेनचा. जर आपण सिरोटोनिनचा जर लेवल वाढवला तर आपलं डोकं दुखायचं प्रमाण थांबवू शकतो. आणि आपण बघितलेलं आहे की राजयोग मेडिटेशनद्वारे सिरोटोनिनचा प्रमाण वाढतो. तर ह्या विधीने आपल्याला राजयोग मायग्रेनला लाभदायी होतो. दुसरं प्रकार मी सांगितलं आहे की हा जो मायग्रेन जो प्रकार आहे ह्याचं एक कारण आहे मानसिक तणाव.
टेन्शन, सायकोलॉजिकल आस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो, तो पण एक कारण आहे मायग्रेन प्रेसिपिटेट होण्याचा. आणि राजयोग जो आहे तो मनावरच काम करतो, आपल्या मनाला पॉझिटिव्ह बनवतो, स्वस्थ बनवतो. तर जेव्हा आपल्यामध्ये जो मानसिक जो भाग आहे आणि तणावचा जो पार्ट आहे तो राजयोग त्याच्यावर कंट्रोल ठेवतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये तो मानसिक भाव कंट्रोल झाला, तणाव जर आपल्याला कंट्रोलमध्ये आलं, तर नॅचरली आपलं हेडेक कमी होतो. म्हणून राजयोग जो आहे ह्याच्यासाठी मायग्रेनच्या पेशंटसाठी चांगलं आहे. आणि प्रत्येक पेशंटने, जो मायग्रेनचा पेशंट आहे त्याने ह्याचा लाभ उचलावा. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही अगदी व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं की कोणत्या पद्धतीने त्या गोष्टी ज्या डॉक्टरांच्या हाताबाहेर आहेत, जसं तुम्ही म्हटलात की तणाव आहे किंवा सायकोलॉजिकल म्हणजे माणसाची मेजर मानसिकता, विचारांचा भाग जो आहे तो भाग टोटली महत्त्वाचा पण आहे आणि त्याला कव्हर करण्यासाठी आज औषधं तशी काही उपलब्ध नाही बाजारामध्ये. तर तो जो भाग आहे तो राजयोगा मेडिटेशनद्वारा कंट्रोलमध्ये येतो. डॉक्टर साहेब, मला आठवतं तुमच्या एकदा बोलण्यामध्ये आलेलं होतं की काही काळापूर्वी तुम्हालाही ह्याचा त्रास होत होता. तर तुम्ही पण राजयोगाचा अनुभव करून ह्याला ठीक केलेलं आहे असं आमच्या ऐकण्यात आहे. तर आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला फार आवडेल की कसं काय तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून बाहेर आला, कारण स्वतःला मायग्रेनचा त्रासदायक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर साहेब स्वतः मायग्रेनपासून त्रस्त होते आणि त्यांना ह्याच्यातून बाहेर निघताना राजयोगाने मदत केलेली आहे. आणि असा व्यक्ती जो अनुभवी आहे त्याच्याकडून आपण ह्या गोष्टी ऐकणार आहोत. तर आपण डॉक्टर साहेबांकडून अनुभव ऐकूया की कसा तुम्हाला राजयोगाने मदत केलेली आहे. हा जो मायग्रेन आहे तो सहसा आपल्या आईवडिलांकडून आपल्याला येतो आणि हा फॅमिलीमध्ये चालतो. जर तुमच्या आईवडिलांना असेल तर तुम्हाला पण येतो. तर माझ्या आईला सुद्धा हा मायग्रेन होता आणि माझी आईसुद्धा मी बघितलेलं आहे किती त्रस्त होती. आणि हाच मायग्रेन मग मला लहानपणापासून होता. लहानपणीसुद्धा मी शाळेमध्ये म्हणजे मला डोकं दुखायचं, त्याच्यामुळे मला फार त्रस्त होत होतो मी. पण त्यावेळेला जे आहे आपल्याला तितकं इलाज नव्हता. आणि जसा जसा मी मोठा झालो तर मी डॉक्टर झालो, तर मग त्या गोळ्या वगैरे मी खायचो. पुष्कळदा मी गोळ्या खाल्लेल्या आहेत त्या डोक्या दुखण्यासाठी. आणि मला ते अनुभव आहे की मायग्रेनचा जो हेडेक आहे त्याने माणूस त्रस्त होतो. कारण हा डोका जो आहे साधारण मी जसं म्हटलं की मायग्रेन जो आहे 2 प्रकारचा असतो. साधारण जो मायग्रेन आहे ज्याच्यामध्ये ऑरा येत नाही, डोळ्यासमोर अंधारी येत नाही, भरपूर उलट्या होत नाही, असे जे मायग्रेन आहे तो साधारण आपल्या गोळ्याने कंट्रोलमध्ये येऊन जातो. पण जे ऑरावाला मायग्रेन आहे ज्याच्यामध्ये अंधारी येते, उलट्या येतात, असा मायग्रेन लवकर सहसा येत नाही. तर मला हा जो मायग्रेन आहे कधी कधी 24-24 तास राहायचा. आणि याच्यामध्ये मग आपल्याला आराम केल्याशिवाय दुसरं काहीच मार्ग नाही आणि गोळी केल्याशिवाय दुसरं काही मार्ग. जेव्हा मी ह्या ज्ञानामध्ये आलो आणि हा राजयोग जो आहे मिशन करायला सुरुवात केली, तर तेव्हापासून मी बघितलं की माझा जो डोकेदुखीचा जो प्रकार आहे तो फार कमी झालेला आहे. कमी झाला म्हणजे क्वचितच येतो. आणि ह्याचं कारण मला असं वाटतं की एक तर की आपलं जीवनपद्धती आहे, जीवनपद्धती आपली जी आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे, सुरळीत झालेली आहे. आता मी उपास करत नाही, टाईम टू टाईम माझं जेवण आहे, टाईम टू टाईम आपलं झोपणं आहे. आणि जसं मी सांगितलं की मेडिटेशन केल्यानंतर आपल्यामध्ये मेलाटोनिन आणि सिरोटोनिन, तर झोप पण आपल्याला चांगली लागते. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. तर आध्यात्मिक ज्ञान मिळालेलं आहे म्हणून आपल्याला माहीत आहे की आध्यात्मिक ज्ञानमुळे आपल्याला ड्रामाचा राज माहीत आहे. तर आपल्याला जो तणाव आहे, टेन्शन आहे, तो पण आपल्याला गेलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की माझ्यामध्ये हे परिवर्तन झालेलं आहे की माझं जे फायदा झालेला आहे सगळ्यात चांगला फायदा तो की माझा जो आहे डोकं जे आहे फार थांबलेलं आहे. कधी कधी मला डोकेदुखीचा आजार होतो. मी थोडा पहिला टाईप ए पर्सनॅलिटी होतो, जल्दबाजीवाळा, ॲग्रेसिव्ह. तर त्याच्यामध्ये माझं जे आहे ते कंट्रोल झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी शांत झालेलो आहोत. आता राग मला फार 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 कमी येतो, नाहीच्या बरोबर येतो, शांत आहे. आता मला शांती जास्त चांगली वाटते. जास्त दगदगपणा मला आवडत नाही. जास्त पैशाच्या पाठीमागे जाणं हे आपल्याला आवडत नाही. तर हे सगळं परिवर्तन जे मी बघितलेलं आहे आणि माझ्यावर जे परिवर्तन बघितल्यानंतर माझे जे
आजूबाजूचे जे माझे जे कलिक आहेत हॉस्पिटलमध्ये, माझा स्टाफ आहे, त्यांनासुद्धा हे परिवर्तन जाणवतो की हा माणूस एकदम शांत झालेला आहे. आता आमच्यामध्ये याच्या व्यवहारामध्ये फरक पडलेला आहे. हा कोणाला जो आहे कोणाला अपशब्द बोलत नाही, त्यांना फायरिंग करत नाही, हा शांत राहतो, आरामशी बोलतो. तर याच्यामध्ये हे जे आहे परिवर्तन मी बघितलं की लोक जे आहे आपल्याला लोक पसंत करतात की हा बाबा एक चांगला डॉक्टर आहे. तोच नाही, पेशंटसुद्धा पेशंटवर माझी प्रॅक्टिसमध्ये मी बघितलं की आपली प्रॅक्टिस वाढलेली आहे. कारण प्रॅक्टिस का वाढलेली आहे की लोकांचा दृष्टिकोन आपल्यापासून जो आहे आता बदललेला आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये येतो तर लोकांना असं वाटतो की हा बाबा आध्यात्मिक माणूस आहे आणि आध्यात्मिक माणूस पेशंटला फसवू शकत नाही. हे त्यांना भावना येतात, फिलिंग येतात. हे सगळं व्हायब्रेशन आहे. जसं आपण आपल्या मनाची स्थिती ठेवतो, जेव्हा आपण राजयोगी बनतो, राजयोगी म्हणजे फक्त एका जागी जाऊन फक्त मेडिटेशन करणं नव्हे. राजयोगी म्हणजे कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे काय? कर्म करता करता आपण परमेश्वराच्या आठवणीमध्ये राहायचं, त्याला म्हणतात राजयोग. हे आपला निरंतर योग आहे. आपल्याला बोलता बोलता, चालता चालता परमेश्वराच्या आठवणीमध्ये राहायचं आहे, ते आहे राजयोग. म्हणून आपण जे आहे हा जो राजयोग आहे हे आपण कंटिन्यूस करू शकतो. ह्याच्यासाठी फक्त 15 तास 15 मिनटं अर्धा तास नाही बाबा, आपल्याला हे कंटिन्यूस योग आहे. कारण हे कर्मयोग आहे. आपल्याला फक्त आपल्या पित्याला आठवण करायचं आहे. म्हणून ह्या राजयोगाद्वारे मी जे बघितलेलं आहे की ॲज ए डॉक्टर, मी कार्डिओलॉजिस्ट असल्यामुळे मी जे बघतो की माझा जो पेशंटचा दृष्टिकोन माझ्याप्रती जो आहे, पहिला रिस्पेक्ट तर होताच, पण आजकाल कसं आहे की आजकाल आपण बघतो डॉक्टर परिवारामध्ये पेशंटची एक नेगेटिव्ह वृत्ती झालेली आहे की हा डॉक्टर जो आहे तो त्याने जर पेशंटला जर काही सांगितलं की हे ॲडमिट व्हायला पाहिजे, तर तो पहिलाच विचार करतो की डॉक्टर मला कापण्यासाठी ॲडमिट करतो आहे, ऑपरेशन करतो कापण्यासाठी ॲडमिशन करतो. तर ही जी नेगेटिव्ह वृत्ती आहे ती जी आहे आपल्यापैकी आपल्याला बघून पेशंटची जी वृत्ती बदलते की बाबा हा जो माणूस आहे, कारण त्यांना ते व्हायब्रेशन जातात. जेव्हा आपण परमेश्वराच्या आठवणीमध्ये राहतो, बसतो आणि पेशंटला बघतो, ते व्हायब्रेशन त्यांच्याकडे जातात आणि त्यांना अशी फिलिंग येते की हा जो डॉक्टर आहे हा आपला हितैषी आहे, हा तो कमर्शियल डॉक्टर नाही जसा दुसऱ्या जगामध्ये लोक आहेत. तर हा एक फार मोठा मला बेनिफिट झालेला आहे की लोक मला फक्त डॉक्टर म्हणून बघत नाही, पण डॉक्टरच्या पलीकडे, जसं लोक म्हणतात डॉक्टर इज लाईक ए गॉड, असं लोक म्हणतात. पण हे आता मी प्रत्यक्ष अनुभव करतोय की ह्या कलियुगामध्ये सुद्धा लोक आपल्याला डॉक्टर इज लाईक ए गॉड असं मला अनुभव करताना मला समजताना मी अनुभव करतो की लोकांना माझ्याबद्दल, आता मी तर काय गॉड झालेलो नाही, पण ह्या राजयोगामुळे माझ्यामध्ये जे परमात्म शक्ती येते, कारण आपण परमात्माच्या संघामध्ये राहतो. आणि जसं मी सांगितलंय, जैसा संघ वैसा रंग. आपण हॉस्पिटलमध्ये बसताना, क्लिनिकमध्ये बसताना आपण परमेश्वराच्या आठवणीमध्ये राहतो, तर परमेश्वर आपल्यासोबत राहतो, त्याचा संघ आपल्याला लागतो, आपल्यामध्ये ते व्हायब्रेशन येतात. आणि ते व्हायब्रेशन जेव्हा आपण पेशंटला बघतो, पेशंटला दृष्टी देतो, पेशंटला हात लावतो, तर ते व्हायब्रेशन त्यांना फील होतं की हा जो डॉक्टर आहे. जसं एका मुलाला आईबद्दल कसं फिलिंग येतं, आईवडिलाबद्दल कशी फिलिंग येते की हे जे आईवडील आहे, आईने हात लावल्यानंतर त्याला कशी फिलिंग येते, बापाने हात लावल्यानंतर कशी फिलिंग होते. हेच एक बाजूचा जो चोर माणूस असेल, डाकू असेल, ते हात लावल्यानंतर फिलिंग कशी येते. फिलिंग आहे, सगळे व्हायब्रेशन आहे. तर तसंच जेव्हा आपण राजयोगी लाईफस्टाईल आपल्या जीवनामध्ये हे घेतो आणि जेव्हा त्या दृष्टीने जर आपण पेशंट बघतो, तर आपली व्हायब्रेशन, चांगले व्हायब्रेशन, शुभ भावना, शुभ कामनाचे व्हायब्रेशन त्या पेशंटपर्यंत जातात आणि पेशंटला जो आहे आपल्यावर विश्वास निर्माण होतो आणि आपली प्रॅक्टिस वाढते. हे प्रत्यक्ष माझा अनुभव आहे की म्हणून मी तर म्हणेल की प्रत्येक डॉक्टराने की बाबा जर तुमची प्रॅक्टिस वाढवायची आहे तर बी स्पिरिच्युअल. तुम्ही जोपर्यंत स्वतःला हील नाही करणार, कारण आपण डॉक्टर इज ए हीलर,
डॉक्टर कोण आहे? हीलर आहे. तो जखम भरणारा माणूस आहे. डॉक्टर फक्त गोळी देणारा माणूस नाही. पण आज काय झालेलं आहे, आज डॉक्टर फक्त गोळी देणारा माणूस आहे. काय होतंय पेशंटला? पेशंट म्हणतो काय झालं? डॉक्टर विचारतो काय झालं? डोकं दुखतंय, ही क्रोसिनची गोळी दे. हे इंजेक्शन ठोकलं. खूप पोटामध्ये दुखतं, हे गोळी घे, इंजेक्शन घे. आपण ह्युमन बिईंग आहोत. आपण फक्त शरीर नाही, पण आपल्या भावना आहे, इमोशन आहे, त्याला सुद्धा आपल्याला डॉक्टराला बघायचं आहे. म्हणून आपण पहिला जो डॉक्टर होता तो ह्युमन आणि बिईंग दोघांना सांभाळायचा. तो फक्त शरीराला नाही सांभाळायचा, तो त्याच्या भावनाला सांभाळायचा, त्याच्या फॅमिली मेंबरना सांभाळायचा, त्याच्या परिवाराला सांभाळायचा. म्हणून पहिल्या काळाचा जो डॉक्टर जो होता तो फॅमिली डॉक्टर होता. तो घरामध्ये कधी पण जाऊ शकतो, घुसू शकतो. संपूर्ण परिवाराचा तो ॲडवायझर होता. लोक विचारायचे डॉक्टर साहब अभी इसमें कैसा करना, क्या करना, म्हणजे तो एक फॅमिली मेंबर होता पहिला डॉक्टर. पण आजचा डॉक्टर काय आहे? बाहेर फेकलेला गेलेला आहे. त्याला आतमध्ये एंट्री पण देत नाही, बाहेरच्या बाहेरच. कारण का की आजचा जो डॉक्टर आहे तो फक्त शरीराचा इलाज करतो, त्याच्या आत्माचा, त्याचा इमोशन, भावना, त्याचा इलाज करत नाही. म्हणून तो परिवाराचा अंग बनत नाही, तो फक्त पैशापुरता. म्हणून पेशंटसुद्धा डॉक्टरला फक्त फीस दिली तर पेशंटला वाटतं मी फीस दिली ना, त्याचे पैसे दिले ना, मॅमला समाप. पहिली ती भावना नव्हती. पहिले फीस पण द्यायचा आणि लोक दुआ पण द्यायची. आज काय झालेलं आहे, फक्त आपल्याला पैसे मिळतात डॉक्टरला, दुआ नाही भेटत. आणि हा एक डॉक्टरी जो पेशा आहे हा इतका महत्त्वाचा पेशा आहे की मला असं वाटतंय की एक समाजसेवक, निस्वार्थ सेवा करणारे समाजसेवक, नर्स आणि डॉक्टर, अशा परमेश्वराने ह्यांना असा प्रोफेशन दिलेला आहे की पैसा तो मिळतो, पण पैशासोबत आपण फुकट दुआ जमा करू शकतो. पण लोकांना हे दुआची कदर नाही आहे. लोकांना आज पैसा पाहिजे. लोकांना समजत नाही की आजच्या काळामध्ये ही जी दुआ आहे, दुआचा बँक आहे. जसं पैशाचं बँक आहे, आपण फक्त पैशाचं बँक वाढवायचा प्रयत्न करतोय, पण आपल्या दुआचं बँकचं काय? आपली दुआ खतम होत आहे. लोक आपल्याला पैसा देतात आणि पाठीमागून भलंबुरं बोलतात. आज आपल्याला पैशासोबत आपण दुआ घेऊ शकतो. फक्त आपल्याला निस्वार्थ त्यांची सेवा करा, त्यांच्याबद्दल शुभ भावना, शुभकामना ठेवा. तो माझा फॅमिली मेंबर आहे, कारण तो एक आत्मा आहे. परमेश्वराने त्याला तो रोल दिलेला आहे. अशी जर आपल्यामध्ये भावना असेल की हा माझा भाऊ आहे, बिमार आहे, आजारी आहे, आपल्या परिवारासारखं त्याला ट्रीट करा, ते हे व्हायब्रेशन त्याच्याकडे जातात आणि त्याला असं समजतं की ह्या डॉक्टर जो आहे माझा डॉक्टर आहे, माझ्यासाठी आहे, हा मला चीट नाही करत, तो तुम्हाला पैसे पण देणार आणि दुआ पण देणार. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की आजचा काळ जो आहे कसं चालला आहे, नॅचरल कॅलॅमिटीज, भरपूर नॅचरल कॅलॅमिटीज आहे. प्रकृतीचे 5 तत्व जे आहे ते काम करतायत. भूकंप आहे, कुठे आपण बघतो सायक्लॉन आलेला आहे, भरपूर पाऊस येतो आहे. तर हे जे नॅचरल कॅलॅमिटीजद्वारा जो इतके वेदना आणि त्रस्त आता लोक होणार आहेत, तर अशा वेळी आपल्याला हे दुआचा जो आपला बँकचा अकाउंट असेल तोच आपल्याला वाचू शकणार. म्हणून मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जिथे जिथे आपण दुआ जमा करू शकतो त्या दुआचा अकाउंट तुम्ही जमा करा. म्हणजे समोर जो समय येणार आहे त्यावेळेला तुम्हाला हा दुआचा अकाउंट तुमच्या मदतीला येणार. डॉक्टर साहेब, खूप छान अनुभव दर्शक तुम्ही ऐकलं असेल. डॉक्टर साहेब, मुंबईसारख्या शहरामध्ये DM कार्डिओलॉजिस्ट, तुम्ही विचार करा की ही व्यक्ती काय करू शकते आणि किती पैसा कमवू शकते, परंतु निव्वळ एक संतुष्टता की जे आहे, जितकं आहे तितकं माझ्यासाठी भरपूर आहे. आणि काय वाढवायचं आहे तर मला माझ्या दुआंचा जो खाता आहे, म्हणजे आशीर्वाद, लोकांकडून येणाऱ्या शुभ भावना, शुभकामनांच्या जो आशीर्वादाचा बँकेमध्ये जो साठा आहे तो मला वाढवायचा आहे. आणि फक्त माझ्यासाठी नाही, परंतु इतरांसाठीही तो मला देत चालायचा आहे, त्यांचाही वाढवायचा आहे. इतकी भावना, चांगली भावना एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि ती पण त्या मायापुरी नगरीमध्ये राहत असताना सुद्धा. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा चमत्कार जो आहे
हा फक्त तोच घडवू शकतो ज्याच्यामध्ये ती ॲथॉरिटी आहे, ज्याच्यामध्ये तो पॉवर आहे, ज्याला नेहमी डॉक्टर साहेब म्हटलेले आहे की परमात्मा. तर असा तो परमात्मा जर आजच्या कलियुगामध्ये सुद्धा लोकांचं मन परिवर्तन करू शकतं. आज ज्या प्रॉब्लेम्समधून आपण चाललेलो आहे, जितका त्रास आपल्याला होत आहे, शारीरिक असू देत, मानसिक असू देत, संबंधांमध्ये असू देत, प्रकृतीकडून असू देत, प्रत्येक गोष्टीला त्यांनी उत्तर आपल्याला एकच दिलेलं आहे की स्वतःला आत्मा समजायचं आहे, पिता परमात्म्याची आठवण करायची आहे, स्वतःमध्ये इतकी शक्ती धारण करायची आहे की आपण काहीही परिवर्तन करू शकतो, ह्या शरीरावर राज्य करू शकतो, ह्या शरीराचे जे काही त्रास आहेत ह्यांना आपण संपवू शकतो आणि स्वतः आतून इतकं शांतीनी म्हणा, सुखानी म्हणा, प्रेमाने म्हणा, सर्व गोष्टींनी इतकं भरपूर होऊ शकतो की आपलंच जीवन नाही परंतु आपल्यासोबत आपल्याबरोबर राहणारी जी लोकं आहेत त्यांचंही जीवन आपण सुखमय बनवू शकतो आणि एक 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 करून, जसं म्हणतात ना बूंद बूंद, तसं एक एक करून हे संपूर्ण संसार जो आहे ह्यालासुद्धा आपण सुखमय बनवू शकतो. हा एक खूप मोठं ध्येय आहे ब्रह्माकुमारीचं आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला अधिक जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेंटरवर जाऊ शकता, सेवा केंद्रावर जाऊ शकता. तेथील सर्व सेवा ज्या आहेत त्या निःशुल्क आहेत. तुमच्या मनात काही प्रश्न आहेत तुम्ही आम्हाला मेल पाठवा किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट द्या. असाच एखादा नवीन विषय घेऊन ज्याच्यामध्ये मूल्य आहेत, ज्याच्यामध्ये मनाची शांती आहे, ज्याच्यामध्ये मनुष्याचं उत्थान आहे, असाच विषय घेऊन पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.